नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर माझी वाट असली वाढली आहे ना, की बँकेचं अकाउंट ओपन करायला सुद्धा बँकर आमच्या घरी येतात. एवढी माझी पोझिशन वाढली आहे. आणि ही आहे ती बँकर, जी तिकडे अशी उभी आहे आणि ती आता आमचं सगळ्यांचं अकाउंट ओपन करायला आलेली आहे. आणि तिला आम्ही फक्त एक कॉल केला की अकाउंट ओपन करायचं आहे, अर्ध्या तासामध्ये घरात हजर. काय लेवल वाढली आहे माझी. ते मी एक फोन केला तिला, ती लगेच माझ्याकडे हजर झाली माझं बँकेचं अकाउंट ओपन करायला. आणि अकाउंटमध्ये बॅलन्स काय झिरो. एवढी वाट आहे माझं. ती आमची फॅमिली फ्रेंड आहे, खास करून स्नेहाची फ्रेंड आहे. मग आम्ही आणि ही ही आहे आमची बँकर. तिला मी फोन केला की माझं अकाउंट ओपन करायचं आहे, तर ती हे बघा, हे असं माझं एका कॉलवरती असे बँकवाले येतात बघा अकाउंट ओपन करायला. आणि ना मेन म्हणजे ती ना माझ्या ना मुलीची ना, माझी मुलगी लहान होती ना, तर तिची ना ती मॉडेल आया आहे. म्हणजे माझ्या मुलीला ती सांभाळायची. माझ्या मुलीने तिच्या अंगावरती अशा एकदम भारी भारी कपड्यावरती शियानी सुसू केलेली होती. म्हणून आम्ही तिला ना देविशाची ना मॉडेल आया असं नाव दिलेलं आहे. पण आता विषय असा आहे ना, देविशा आता जशी मोठी झाली आहे ना, तिला देविशा भावच देत नाही अजिबात. आणि ती आता माझ्याकडे अशी खुन्नसनी बघते. बघितलं ना कसली मॉडेल आहे आमची, भारी एकदम. आणि आता ती उज्जैनचा प्लॅन करते आणि मला ती फ्री मध्ये घेऊन जाणार आहे उज्जैन. मॅडम बाय बाय. आणि बँक अकाउंट झिरो आहे, तर तिकडे जरा पैसे टाका माझ्या बँकेमध्ये पण. किती चांगलं चांगलं बोलली मी तिच्याबद्दल तुमच्या लोकांना. आणि ती म्हणते की तुमच्या घरातले माझा पान उतारा करतात. अगं गेली तुझी आया. हा गेली तुझी मॉडेल आया, गेली. मामी पण गेली तिच्यासोबत फ्री मध्ये. हा जाऊ दे मामीला तिच्यासोबत, जाऊ दे. उल बापरे, उल बापरे. हा राग येतोय. हा कोणाला नौटंकी. आत्ता उठली आहे 7:30 वाजता आत्ता. ते पण जबरदस्ती नाही, दुपारी झोपायचं नाही आणि मग संध्याकाळी असं 7:30 वाजता उठायचं. तर विषय आपला हा थोडासा आता मजा गोष्टीचा विषय झालेला. विषय आता हा की परवाच्या दिवशीच पाण्याच्या विषयाबद्दल मी बोललेली. आणि आमच्याकडे सकाळचं जे पाणी येतं स्वच्छ आणि सिडकोचं येतं. आणि काल संध्याकाळपासून जे पाणी यायला लागलंय ते हे अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे अशा प्रकारे पाणी येते गढूळ. सिडकोचं पाणी येते ते असं स्वच्छ येतं. हे असं गढूळ पाणी येते, पण हे गढूळ पाणी सिडकोचं नाही आहे. जे आमच्या सोसायटीने मिळून जे बोर खोदली होती, तर हे बोरचं पाणी आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, पण सारखा पाण्याच्या प्रॉब्लेममुळे खूप त्रास होतोय. हे बघा आत्ता पाणी आलंय. हे कसलं पप्पा, हे कसलं पाणी मम्मी? आता हे पाणी आलेलं आहे स्वच्छ. हा स्वच्छ दिसते. कसं समजणार नाही, सांग ना, मी बघते ना, ग्लासामध्ये घेऊन बघते ना पाणी. नाही ग, बघ गढूळ आहे अजून पण. अजून पण हे गढूळ. अगो बाई, लाईटच गेली. हे चालू कर रे, चार्जिंगचा बल्ब चालू कर. थोडा वेळ आपलं नेहमीप्रमाणे ब्लॉक करता करता राहू दे का? म्हणजे खराब पाणी जाते का? बोरचं पाणी आहे हे का सिडकोच आहे? पप्पा ते नीट काय सांगणार मग. पियाचं पाणी पण हे पाणी कसलं बोरचं आहे
पप्पा असं पण बोरचं पाणी पियाला भरायचंच नाही. बिसलरी मध्येच मगाशी ब्लॉक चालू असताना लाईट गेली आणि त्याच्यात पाणी आलं म्हणून मग असं वाटलं की आता पाणी भरायचं आहे. थोड्याने पप्पा म्हणतात की पाणी गरवलं ते पाणी भरू नका, बोरचं पाणी एक तासाने चांगलं पाणी येईल. आता 1 तासाने चांगलं पाणी, 1 तासाचे 1.5-2 तास झाले तरी अजून पाणी येत नाही. तर थेंब 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 गळत आहे. पाण्याच्या नादामध्ये मी ब्लॉक मध्येच बंद केलं. विकीने चेक केलंय पाणी चांगलं आहे का खराब आहे त्या मशीनने. आता पाणी आलं आमच्याकडे पियायचं आलं आणि स्वच्छ आहे की नाही, पाणी खराब आहे का स्वच्छ आहे हे त्या मशीन. हे काय म्हणतं का त्या मशीनला, काय म्हणतात का त्या मशीनला? ते पाणी चेक करतात की पाणी ए विकी काय बोलतात रे त्या मशीनला पाणी चेक करायच्या? TDS चेक करतो. अच्छा TDS, पाण्याचं TDS चेक करतो. TDS चेक केलं पाण्यामध्ये ती मशीन टाकून. TDS काय म्हणजे मला स्वतःलाच मिळत नाही. ते पप्पा आणि माझ्या भावाचं चालू असतं पाणी आलं की. आता एवढी स्नेहाची एवढी घाईघाई चालू आहे, पूर्ण मटका रिकामी हा. आणि पाण्याची बॉटल ही विकत आणलेली आम्ही, अशा 2 बॉटल आणलेल्या, ही एक आणि अजून एक. दुपारी जेवताना पुरून ह्या 2 बाटल्या आत्ता संपल्या. एवढी ताण लागली आहे, पाणी नाही प्यायलो आणि थोडंसं पाणी होतं तर मुलांसाठी ठेवलेले की मुलांना ताण लागेल तर म्हणजे का पाण्याचा प्रॉब्लेम. आता जर हे पाणी आलं नसतं ना तर आम्हाला बिस्लरीची ते मोठी बॉटल मिळते ना 60-70 रुपयाला, काय ती आणावी लागली असते. मग फायनली पाणी आलं. मी इथे भाकऱ्या शेकवते. खूप घाण झाली बाकी किचन खूप. तिचा आवाज त्यांची वाट ठेवायची आता. कशाला उगाच उगाच ओरडते. तिला भाकरीचं पीठ पाहिजे खेळण्यासाठी, तर तिची किती धडपड चालू आहे. आणि पूर्ण लादीवरती घाण करते, पूर्ण लादीवर पीठ चिटकवून ठेवते तिथे. आणि ब्लॉकच्या नादामध्ये माझ्या ना भाकऱ्या करपल्या. माझ्या अशा तरतुदीमुळे मी शिव्या काढते, कायच करणार. तसं म्हणायला की तर ब्लॉकच्या नादात नाही, या पाण्याच्या नादातच झालेलं आहे सगळं. मगाशी पाण्याचा नाद करायला खूप बेकार. पाणी बघून असं वाटलेलं मला आधी ते गटराचं कसं पाणी येतं काळा काळा त्याचं, आणि खाली सुद्धा असा गाळ बसतो चिखलासारखा. पहिला 1 ग्लास थंड पाणी फ्रीजरमध्ये ठेवणार, मस्त मी थंड थंड पाणी पिणार. खूप ताण लागले खूप. आयुष्यात पहिल्यांदा असं दिवस आलाय की ताण लागले आणि पाणी पिऊ शकत नाही. दे हा मी सांगितलेलं त्यांना मगाशी. एका हातात मोबाईल दुसऱ्या हाताने पकडायला गेली तर असं झालं. थांबा आता मला ब्लॉग थोडंसं स्टॉप करावा लागणार आहे. आमच्या फ्लोअरवरच्या एका वहिनीचा वाढदिवस आहे आणि आम्ही मगाचपासून त्याच्या केकसाठी धावपळ चालू आहे. सगळे केकचे दुकान बंद, आमच्या बिल्डिंगच्याच बाजूचे हा दुकान आम्हाला चालू भेटलेला आहे. कोणता केक आहे होता? मस्त येतं केक, भारी येतं. नशीब चांगले अर्चनाचं की हा दुकान चालू होता म्हणून तिच्या नशिबात केक होता. अर्चनाने व्हिडिओ बघितला म्हणे ना हे बघ कोणता. आमच्या काकीला असतं, आमच्या काकी म्हणतात बंद कर ना बंद कर ना, मला नको व्हिडिओ मध्ये. हा वाला कोणता फ्लेवर आहे दादा? हा वरचा वरचा बरेच दुकानं फिरून मी काहीतरी बोलते बघ. बरेच दुकानं फिरून तुमचा हा केक भेटलेला आहे. नशिबात होता. 2 दुकानं घेतलेला आहे नशीब आहे तुझ्यामुळे तरी चालेल. आणि आता हॅपी बर्थडे आहे तिचा 15 मिनिटं बाकी आहेत. आधीच कापतो.
उठा हॅपी बर्थडे करा. तिला तिला चांगला हार्टवाला केक आणलेला आहे मस्त पैकी. हे बघा हार्टवाला. तिचा हात तिकडे गेलाय. हा हाड गेलं का? आणि तिचा हार्ट गेला सुलतानाला. व्हिएतनामला गेले तिचे मिस्टर आणि ती थोडीशी दुःखात आहे. दुःखात आहे ती वाटत नाही. हा बरं ठीक आहे चल. हा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू बघितला स्वतः काय आमच्या ब्लॉग मध्ये असं यायचं असतं. चहा पियाला आम्ही तुम्हाला आमच्या मम्मीच्या मैत्रिणीला. मी आपले केक दे आपला. हा बघा. नाही खाल्लं की सकाळपासून. स्वतःच चला आता आम्हाला थोडा थोडा केक देते का त्याची वाट बघतो. गाऊन गँग. हा आणि या आमच्या सोसायटी मधल्या गाऊनवाल्या बाई आहेत या सगळ्या. 1 2 इकडे मागे इकडे 4. ही पण गाऊनवालीच आहे जशी मी पण आहे. पण हिने आपलं बर्थडे म्हणून तिने आपलं हे घातलं. आता आम्ही वाट बघतोय आम्हाला थोडा थोडा तुकडा केक देते. पहिला खतम केला. पहिला वाला खतम. पण द्यायचे काही चान्सेस वाटत नाही तिचे. उठा ना तिकडनं केक द्यायला बाई. ऐकतच नाही तुझा. ऐकलीच नाही ते. काय उपयोग एवढा गळा फोडून फोटो काढते. केक भेटणार आहे आम्हाला. भेटणार आहे का केक. हा भेटणार आहे. चला आता आम्ही फोटो काढतो जरा इथे. फोटो काढायचा आहे पण कधीपासून या बायकांचा खेळच संपत नाहीये. अरे अरे अरेंजमेंट चालू आहे. एकमेकींच्या मांडीवरती काय बसतायत काय काय करतायत. अजून सेट व्हायचंच आहे का अजून. हे बघ मी काय आणलंय. वाव काय केक कोणासाठी आणलंय. मामी कुठे गेले. कुठे गेले. उघड. नको का. मामी आतमध्ये दिदूची मामी बेडरूम मध्ये काय करते. हा उद्या राजवीच्या स्कूलमध्ये ऍक्टिव्हिटी आहे. त्या ऍक्टिव्हिटीसाठी त्याला काही सुकी भेळ बनवायची आहे. त्याच्यासाठी सगळं सामान आपण घरातून तयार करून द्यायचं. मग तो बनवणार आहे सुकी भेळ आणि कॉर्न चॅट. तर त्याच्यासाठी इथे स्नेहा आणि स्नेहाचे मिस्टर उकडलेले कॉर्न वेगळे करतायत. त्यांना सगळं असं कापून द्यावं लागतं मुलांना. भेळसाठी कांदा बारीक चिरून देणार. टोमॅटो शेंगदाणे पण दिले. असं वेगवेगळ्या डब्यामध्ये सगळं देणार. म्हणजे आता किती 7-8 तरी डबे झाले असतील ना भरून. आणि कॉर्नसाठी काय काय देणार. कांदा आणि चीज पण. नाही तो त्याला पुढे टाकताय. इंटरनॅशनल CBSE बोर्डाचे ना लय मोठे मोठे ऍक्टिव्हिटी भारी पडतं. आणि 2 जण काम करतायत. मी जरा बाहेर बघते. आणि आता झोपायची तयारी. जो अंथरून टाकायचं आहे. आज पाऊस पडल्यामुळे थोडंसं पुढे ना थंडावा वाटतंय. त्याच्यामुळे मला तरी असं वाटते की आज AC ची गरज लागणार ना. ए काय लाव. काय मला सांग मी लावते. हे कोणतं गाणं बोलते ती लावायला. हे कोणतं गाणं बोलते ती लावायला. अच्छा धुरंधरचं. बापरे देवीशाला धुरंधरचं गाणं बघायचं आहे. आता तुझं ते गाणं तिथे लागलंय. ती आता फक्त तुझं तोंड कसं आलं होतं बघा.
गाणं बोल गाणं बोल गाणं बोल तिकडे बघून. जर सगळ्यात तिला गाणं येतंय बोलता ती तोंड हलवते. काय काय समजते काय तुला या गाण्यामध्ये? हा एवढ्या आवडीने बघते आणि ती गाणं लावण्यासाठी ती तिच्या मोठ्या भावाला सारखी लाव ना लाव ना. ए मी तिचा व्हिडिओ काढते ना, तिला तिला ब्लॉग मध्ये घेते ना, तिला राग येते. बरं चला गुड नाईट बोला ना, असं असं गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय. आपण भेटूया बोल. हे बघ आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्हाला जर हे बघ तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बोल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. लाईक करा. शेअर. बाय बाय. बरोबर आहे बाय बघ. हा हे बघ. चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.